हे दादा ऐक की मला त्यावर महत्वाचं बोलायचं कधी न शेताकडे येणारा माणूस चक्कात शेताकडे आलाय. हे बघ दादा आपल्या दोघांचं काय आता पटत नाही. आपण काय आता एकत्र राहायला नको. जमिनीचे काय हिस्से असतील ना ते करून टाक. आपलं एकमेकाशी पटत नाही, एकत्र राहायचं नाही, त्या वाटण्या कर. हे प्रत्येकाच्या आयुष्यातला पिक्चर आहे रे. काहीतरी नवीन डायलॉग म्हण रे. हे बघ दादा जरा जास्तच बोलतोय तू. मला काय आता आपल्या एकत्र राहायचा खर्च परवडत नाही. मग तू वेगळं राहिल्यावर तुला खर्च परवडणार आहे? ते माझं मी बघून घेईल. ते आपल्या काय जमिनीची वाटणी असेल ना ते करून घे. अच्छा, म्हणजे तुला जमीन विकायची म्हणकी रे. तू समोरचा प्लॉट बघतोयस, हा दिसतोय की. पाटलांचा आहे. 10 लाखात विकाय काढलाय त्यांनी. मग मी काय करू? घेऊन टाक की तू. माझ्याकडे कुठलं आले तेवढं पैसे? माझ्याकडे तर 5 लाख आहेत. 5 लाख काय चोरी करून आणू काय मी? तुझ्याकडचे 5 लाख, माझ्याकडचे 5 लाख झाले का नाही 10 लाख? अरे मग वेगळं कशासाठी राहायचं आपल्याला? ह्या वाटण्यासाठी. अरे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आपण तर रक्ताचे भाऊ आहे ना. आणि काय संदेश देणार रे आज गावाला? काय संदेश देणार आहे की दोघं भाऊ होते वाटण्यासाठी पूर्ण घर उद्ध्वस्त झालं? अरे आपण दोघं सोबत राहिलो ना अख्ख्या गावाला दाखवून देऊ भाऊ काय असतात. ह्या वाड्या वस्त्यात प्रत्येकाने वाटण्या केल्या रे. आणि वाटण्या करून देवालाही वाटून घेतलं. त्या देवाला वाटून घेण्यापेक्षा ना एकमेकाची जबाबदारी वाटून घ्या रे. आपण जर सोबत राहू ना तरच मग पुढे जाऊ. हा दादा तू म्हणतो ते बरोबर आहे. आणि ऐक, वेगळं राहून नाही रे, सगळे सोबत असूनच जेवणाची चव आहे ना ती खरंच खूप वेगळी असते. हे मात्र खरं आहे.